तर सी लँग्वेज ही एक जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ती प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज आणि ती डेनिस रिचने 1972 मध्ये डेव्हलप केलेली आहे. आणि त्याच्या आधी BCPL बेसिक कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज ही लँग्वेज चालत होती. सी सी लँग्वेज आपल्याला टर्मिनलवरती इन्स्टॉल करावं लागते उबंटू ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये. मी स्क्रीन शेअर करतो तुला दाखवायसाठी. स्क्रीन दिसते ना? हो दिसतंय. तुला आधी उबंटू विषयी माहिती देतो. उबंटू वापरलेलं आहे का याच्या आधी? उबंटू यूज नाही केलाय मी अगोदर. मग कॉलेज वगैरे कुठंच नव्हतं का उबंटू? अं, ते सिस्टम म्हणतायत का तुम्ही उबंटूचे? हा, कॉलेजमध्ये उबंटू आहे. ऑपरेटिंग हा सिस्टीम हे समोर हा दिसतंय तुझ्या ते. हा हा हा. म्हणजे आयडिया आहे ना उबंटू विषयी? हो, आयडिया आहे मला. कॉलेजमध्ये आहे उबंटूची. उबंटू मध्ये सगळं टर्मिनलवरती ऑपरेट होत असतं. आपल्याला इथं सिंपल कमांड द्यायची आहे सुडो इन्स्टॉलेशन साठी. सुडो pt install gcc. आता माझ्या ह्याच्यात ऑलरेडी इन्स्टॉल आहे, त्याच्यामुळे मला ते म्हणतंय की तुझ्याकडे इन्स्टॉल आहे, पण तुझ्याकडे हे पूर्ण इन्स्टॉलेशनला पडन. तुला तिथं वाय किंवा एन टाईप करायचं एक ऑप्शन येईल, y/n असं एक येईल. तर तिथे यस म्हणायचं, साईज वगैरे दाखवेन. आणि एकदा इन्स्टॉलेशन कम्प्लीट झालं का GCC-v म्हणायचं. व्हर्जन चेक होतं इथं. हे बघ, हे GCCचं केलं. व्हर्जन येतं. आणि GCC विषयी काय आयडिया आहे का तुला? नाही. GCC म्हणजे तर बेसिकली GCC एक कंपायलर आहे. त्याचा फुल फॉर्म GNI कंपायलर इंटरफेस असा आहे. तू सी लँग्वेज मध्ये कोड केलेले आहेत का याच्या आधी? सी मध्ये नाही केलंय मी. जावामध्ये जावा आणि पायथनचे केलेले आहे डायरेक्ट मी. म्हणजे जावा आणि पायथॉनची तुला आयडिया असेल की जावा आणि पायथॉन ही हा हा. ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे ती. तसेच ही सी लँग्वेज प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज आहे. तर हिच्यामध्ये क्लास आणि ऑब्जेक्ट अलाउड नसते. आणि एकदा तुझं हम्म, GCC इन्स्टॉल झालं ना, तर हा. व्हर्जन तू वगैरे तू चेक केलं ना, तर सिम्पली तुला टेक्स्ट एडिटर वरती जायचंय. नंतर तुला कोड लिहायचा सिम्पल. आधी फाईल सेव्ह करू आपण. एक डायरेक्टरी क्रिएट करून घ्यायची डेस्कटॉपला. एक मिनिट, मीटिंग मुळे मला इथं तुमचे सगळे प्लेसमेंटचे कोड सेव्ह करायचे. म्हणजे जसे जसे तू करशील ना लाईन बाय लाईन, असं एक फोल्डर बनवून घे, त्यात तुमचे सगळे कोड सेव्ह करीत जा. म्हणजे जे कोड होते ना आपल्या क्लासमध्ये ते. हम्म. फाईल नेम टाकायचं. Let's see. त्यानंतर सिम्पल एक सी कोड टाईप करायचा. include तर हा कोड सेव्ह झालाय. आता याला रन करायसाठी आपल्याला डेस्कटॉप डायरेक्टरीमध्ये जावं लागेल आणि या फोल्डरमध्ये जावं लागेल टर्मिनलवरती. तू सुरुवातीला होमवरती सेव्ह करत जा, जोपर्यंत तुला टर्मिनलची आयडिया येत नाही तोपर्यंत. म्हणजे याचे पूर्ण कोड हे टर्मिनल वरती रन केलं जातं का?
हा हा म्हणजे टर्मिनल वरतीच रन केले जातात. तू व्हीएस कोड जरी घातला ना तरी पण तुला टर्मिनल वरतीच रन करावं लागते. तुला मी व्हीएस अच्छा कोड म्हणजे वरती पण रन करून दाखवतो. अच्छा. म्हणजे जसे जावा आणि पायथनचे जे ऍप्लिकेशन्स असतात, कंपायलर्स असतात, म्हणजे याचे तसे कंपायलर नसून टर्मिनलवरती कंपाईल करावं लागतं. नाही नाही नाही. जावाला आहे ना आपल्याला कंपायलर इंटरप्रिटर दोन्ही पण असतं आणि हं, जावामध्ये जेव्हीएम हँडल करतं सगळं. तसं सी लँग्वेज अच्छा. मध्ये कोणी हँडल करायला नसतं आणि कंपायलर असतं. तुला मी म्हणजे एक्सप्लेनेशन सांगतो कंपायलरचं तसं कसं वर्क करतं ते. आपल्याला आहे ना जर उबंटू मध्ये तुला जर कोड पर्टिक्युलर तुला डायरेक्टरीत असला ना, जर हा कोड मी होमला सेव्ह केला ना, तर मला कुठंच हे हं. करायची गरज नाहीये. म्हणजे थांब मी तुला दाखवतो. आता मी हा कोड होमला सेव्ह करतो. आता इथं टर्मिनलमध्ये डायरेक्टरी असतात. आता करंट डायरेक्टरी माझी होमला आहे. होम मध्ये एवढे माझे फोल्डर वगैरे फाईल वगैरे आहेत. तर मग मी होम होम डायरेक्टरी मधलं फाईल होम मध्ये ऍक्सेस करू शकतो. जर मला म्युझिक मधलं ऍक्सेस करायचं असतं तर मग मला CD डॅश म्युझिक असं करावं लागेल. आता हे म्युझिक मध्ये आलंय. मग मला म्युझिक मध्ये म्युझिक मधले फाईल रन करता येतात टर्मिनल वरती म्हणजे सी चे कोड वगैरे. तर आता मी तुला होमवरला रन करून दाखवतो. होमवरला कोणता आहे आपला हॅलो होम सेव्ह केला नाही मी. आता होमवरती हॅलो होम डॉट सी ए आता रन झालेला आहे, कंपाईल झालेला आहे कोड. जर तुझी ही लाईन एक्झिक्यूट झाली बिना एरर देता, याचा अर्थ हा कोड कंपाईल झालेला आहे. तर सिम्पली तुला खाली मारायचं ./a डॉट आउट. आलं का आउटपुट? आणि जर तुझा एरर असेल, एक मिनिट तुला एरर पण दाखवतो, तरी पहिली लाईनच एक्झिक्यूट होत नाही ही वाली. एरर दाखवलंय नाही बघ. इथं सेमिकलनचं एरर आहे. सेमिकलन म्हणजे सेमिकलनची आयडिया असं तू जावामध्ये कोड करतो म्हणलं. हो. परत सॉल्व केला तो परत क्लिअर होऊन जाईल. आता हा मी तुला होम मध्ये रन करून दाखवला, पण आपला हा जो कोड आहे ना हॅलो डॉट सी, हा डेस्कटॉपला आहे. म्हणजे डेस्कटॉप डायरेक्टरी मध्ये इथं डायरेक्टरी डेस्कटॉप व्हीएमव्ही क्लासेस म्हणून फोल्डर मध्ये. तर मी म्हणतो CD. आता हॅलो डॉट सी रन करून दाखवतो तुला. व्हीएमव्ही क्लासेस डायरेक्टरी मध्ये मी म्हणतो GCC हॅलो डॉट सी. आता हॅलो डॉट सी रन झाला. हं. म्हणजे मला जर म्हणजे मी आज जर कुठं कोड सेव्ह केला असेल तर टर्मिनल वरती मला त्या डायरेक्टरी मध्ये येऊन करावं लागतं. सुरुवातीला एडिटर वरतीच कोड करणं प्रेफर आहे VS कोड पेक्षा. आणि जर तुला इन केस तुला म्हणजे तुला डायरेक्ट त्या फोल्डर मध्ये जायचं असेल टर्मिनल वरती, तर सिम्पली तू त्या फोल्डर मध्ये जा आणि इथं राईट क्लिक करून टाक ओपन इन टर्मिनल. तर हे पर्टिक्युलर डायरेक्टरीला ओपन होऊन जातो ऑटोमॅटिकली. समजलं? हां, चालेल. आणि दुसरी गोष्ट तुला जावाच म्हणजे सीचा कोड कसा आहे म्हणजे रन होतो ते सांगायचं होतं ना. हां. तर सीचा कोड हा पहिल्यांदा आपण एडिटरमध्ये टाईप करतो. तर त्यानंतर तो कंपायलरकडे जातो. कंपायलर त्याला आपल्या लँग्वेजमधून म्हणजे जे एडिटरमधली लँग्वेज आहे तिच्यामधून असेंब्ली लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करतो. आणि असेंब्ली लँग्वेजमध्ये जे ट्रान्सलेट झालेला कोड असतो तो मशीन लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट होतो. तो लिंकरकडे जातो. लिंकर .exe फाईल बनवती
त्यानंतर ते लोडरकडे जाते आणि लोडरकडे गेल्यानंतर ते रॅम मध्ये आपला कोड रन होतो. आपला कोड हा सी लँग्वेजचा कोड रॅम मध्ये रन होत असतो. समजलंय का? डायग्रामने दाखवू? थोडी आयडिया आली मला. एक मिनिट तुला डायग्राम दाखवतो. सिम्पली जाऊन गुगलला सर्च करायचं. डायग्राम मध्ये लोडर मिसिंग आहे. ठीक आहे, आपण याच्यातूनच काम चालू. तर सगळ्यात आधी आपली सोर्स फाईल असती. एक मिनिट, इथं ओपन होतंय. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सोर्स कोड टाईप करतो. म्हणजे आता मी टेक्स्ट एडिटर वरती टाईप केला, तर त्या सोर्स कोड मध्ये प्री प्रोसेसर म्हणजे हे जे आपण हेडर फाईल इन्क्लूड केलेली आहे ना, याच्यात आहे ना लँग्वेज विषयी पर्टिक्युलर कोड लिहिलेला आहे. तर तो कोड इम्पोर्ट होतो. तो कोड यामध्ये इम्पोर्ट होतो. आपण जावाच्या भाषेत बोललो तर इम्पोर्ट करीत ते हम्म, studio.ah ह्या लायब्ररीला हेडर फाईल आहे ती, हम्म, तिला इम्पोर्ट करीतो. आणि जे प्रोग्राम रन करायसाठी निडेड प्रोसेस असतात त्या प्री प्रोसेसर मध्ये होतात. प्री प्रोसेसर नंतर कोड कंपायलेशनला जातो. कंपायलेशन मध्ये जी सोर्स कोडची लँग्वेज असती ती मशीन असेंब्ली लँग्वेज मध्ये ट्रान्सफर केली जाते. समजलं? कळलं. आणि त्यानंतर असेंब्ली लँग्वेज मधून .exe फाईल बनवली जाते. जर विंडोज असेल तर .exe फाईल बनती. आणि जर उबंटू किंवा लिनक्स जर असेल तर .out फाईल बनती, जी मी मगाशी रन केली .out फाईल. हम्म, बरोबर. आपण टर्मिनलला रन केली ती. आणि विंडोज असेल तर हो. .exe म्हणून फाईल बनते. आणि ती फाईल बांधल्यानंतर ती लोडरकडे जाते आणि ते रॅम मध्ये लोड होती. इथं बघ दिलंय लिंकर एक्झिक्युटेबल. म्हणजे लिंकर ही फाईल बनवतं आणि लोडर लोड करतं. लोडर आता यामध्ये नाहीये. मी नंतर तुला डायग्राम वगैरे शेअर करेन माझ्या नोट्स मधलं. काही क्वेश्चन आहे का? हॅलो. नाही, समजलं? क्लिअर कळलं. आहे ना? ओके. अच्छा. आणि अजून सी लँग्वेजचे कोड आहे रॅम मध्ये रन होत असतात सुरुवातीला. उबंटूचा आपला उबंटूचा सेटअप कधीपर्यंत होईल? उबंटूचा करून घेतो मी. म्हणजे तुझ्याकडे जर पॅन ड्राईव्ह वगैरे असेल तर तू पण करशील. अं, म्हणजे मला कळलं नाही. उबंटू ओएसचा सेटअप तुझ्याकडे जर पॅन ड्राईव्ह असेल ना, तर तू हां, घरीच हां. करून घेऊ शकतो सेटअप. उबंटूचा. ठीक आहे. हा, पेनड्राईव्ह आहे माझ्याकडे. वाटलंच तर मी तुला गाईड करीन सेटअप करायला उबंटूचा. तर ओके. उबंटूचा सेटअप करून घे कोड करण्यासाठी. हो. म्हणजे ते असं पर्टिक्युलर असं ऍप्लिकेशन्स वगैरे नाही राहत का उबंटूचा? उबंटू तुला विंडोज मध्ये व्हर्च्युअली वापरता येईल, पण अच्छा. म्हणजे सेपरेट ड्युअल बूटला इन्स्टॉल करून घेतलेलं चांगलं राहतं. सेपरेट डे. ओके. हा, कारण तर पुढे त्यांना जाऊन सगळे प्रोजेक्ट वगैरे हँडल करणं याचं सोपं राहतं. तर त्याला मग कसं इन्स्टॉलेशन प्रोसेस कशी वगैरे राहते त्याची? आता मी विंडोज वरून तुझं नंतर एक सेशन घेईन, पण तुला एक आयडिया देऊन ठेवतो. उबंटूच्या वेबसाईटला जायचं तुला सिम्पली. उबंटू डाउनलोड म्हणायचं. डाउनलोड उबंटू म्हणायचं इथं. आता हे लेटेस्ट व्हर्जन आहे. स्टेबल व्हर्जन असेल तर ते डाउनलोड करायचं. हे वाला स्टेबल व्हर्जन आहे. सिम्पली डाउनलोड म्हणायचं. इथं वर सबस्क्राईब करा म्हणतं. याची काय गरज नाही. डाउनलोडिंगला हां, पडलेली फाईल दिसली का? हां, हां, 5.8 GB आहे. तर ही फाईल डाउनलोड केली ना, ही विंडोज मध्ये प्रोसेस करायची सगळी. आणि रिफ्यूज म्हणून एक सॉफ्टवेअर येतो. मी रिफ्यूजची आयडिया देईन तुला.
एक सिंपल असं मोठा काही सॉफ्टवेअर नाहीये. ते इमेजेस वगैरे असेल तर तुला सांगतो. हा, तर इथं आहे ना, तुझं जे पॅन्ड्रॉइडचं डिव्हाइस असेल ना, ते ऑटोमॅटिक सिलेक्ट होतं किंवा तू सिलेक्ट करायचं इथं डिव्हाइसमध्ये. आणि त्यानंतर तुला जी बूट फाईल डाउनलोड केलेली आहे ना तू उबंटूची, ती इथं सिलेक्ट करायची. हे बघ यांनी केलेली आहे. आणि सिम्पली खाली येऊन म्हणायचं ISO इमेज असं असतं. आणि स्टार्ट करायचं. पॅन्ड्रॉइड त्यावेळेस एकदम फॉर्मॅट आणि क्लीन करून ठेवायचं. ज्यावेळेस तू पॅन्ड्रॉइड मध्ये इन्स्टॉल करशील. बरं. आणि तुला आहे ना एक डायरेक्टरी मोकळी करावं लागेल, म्हणजे हार्ड डिस्क वरती स्पेस मोकळा करावं लागेल विंडोजच्या. अच्छा. तर ते मी तुला गाईड करीन नंतर. त्याचा काही इश्यू नाही. मग तुला फक्त एक आयडिया देऊन दिलेली आहे. तुला मी पर्टिक्युलर व्हिडिओ शेअर करेन. आणि तुला सांगन पण, म्हणजे इन्स्टॉलेशन करताना वगैरे. म्हणजे हे आपल्याला उबंटू पेनड्राईव्ह मध्ये करायचं आहे का पूर्ण सेटअप त्याचा? नाही 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 नाही, आपलं कोणतं OS इन्स्टॉल जेव्हा आपण करतो ना, तेव्हा ते हा. आपल्याला पॅन्ड्रॉइड इन्स्टॉल करावं लागतं. आपण PC ला आहे ना बुटेबल मोडला नेतो आणि तिथून OS अच्छा. इन्स्टॉल करतो. अच्छा, म्हणजे डायरेक्ट नाही होत त्याला? नाही नाही, डायरेक्ट नाही होत. विंडोज वेगळं राहणार, उबंटू वेगळं राहणार. जेव्हा तू हो ओपन हो. करशील ना लॅपटॉप, तेव्हा तिथं तुला हा हा. ऑप्शन येणार उबंटू ओपन करायचे का विंडोज ओपन करायचे. अच्छा. हा, दोन्ही सेपरेट OS येतं. दोन्हीचं काम वेगळं आहे. उबंटू लिनक्स मध्ये येतं. उबंटू हा एक लिनक्सचा हो फ्लेवर आहे. लिनक्स विषय ऐकला असेल ना. हो, लिनक्स. हा, माझ्या कॉलेजला सिस्टम्स आहेत उबंटूची. मला हा येते थोडी थोडी आयडिया. हा, मग तेच हा, ज्यावेळेस मी उबंटू. ओपन ओपन करतो त्यावेळेस ऑप्शन येते विंडोजला किंवा उबंटूला. हा, मग ते आणि इन्स्टॉलेशन सिम्पल आहे तसं उबंटूचं. उबंटू म्हणजे कोड वगैरे करणं सोपं राहतं. आणि म्हणजे असं जास्त भारी नाही का उबंटू विंडोज पेक्षा. उबंटू एक तो ओपन सोर्स आहे, विंडोज पेड आहे, हे तुला माहिती असेल. हो हो. अगोदर आपल्याकडे शक्यतो उबंटूच होता वाटते. आय थिंक विंडोजच्या अगोदर उबंटूच म्हणजे उबंटू कशासाठी यूज केलं जाते मोस्टली? उबंटू त्याचा मोस्टली पर्पज? प्रोग्रामिंगसाठी, डेव्हलपमेंटसाठी, याच्यासाठी यूज केलं जातं. उबंटू मध्ये बघ, मग याच्या रिलेटेडच जास्त टास्क होते आपल्या प्रोग्रामिंग याच्याविषयी. उबंटू दुसरीकडे सपोर्ट नाही देत आपले वेगळ्या कामांसाठी. गेम वगैरे तसलं काय असलं तर उबंटू सपोर्ट नाही देत. आणि तुझ्या लॅपटॉप वर किती, म्हणजे SSD किती जीबीची आहे? मी चेक करेल. आता न्यू घेतलेला आहे तो, त्याला माहित नाही मला. पण असेल त्याच्यामध्ये स्पेस. अच्छा, काही आपल्याला एक install वगैरे नाही 200 केलं. GB पर्यंत स्पेस लागेल मोकळा. 200 GB. ठीक आहे, मी चेक करून घेईल. हो, मी तुला सांगेन नंतर. आणि एकदा म्हणजे आपलं OS इन्स्टॉल झालं ना, मग हे GCCच्या स्टेप करून घ्यायच्या. एक सिंपल कमांड आहे फक्त, sudo apt install GCC, तेवढीच टाकायची तुला. ठीक आहे. आणि तुला एक VS कोड वरती पण रन करून दाखवतो. VS कोड इन्स्टॉल केलेलं आहे का याच्या आधी? VS कोड नाही. तुला आधी VS कोडचं इन्स्टॉलेशन दाखवतो. VS कोडच्या ऑफिशियल वेबसाईटला आला ना, आतमध्ये जायचं. सिम्पली डाउनलोड वरती जा. आणि इथं डेप फाईल डाउनलोड करायची आहे आपल्याला. उबंटू असेल तर डेप फाईल डाउनलोड करतो आपण. इथं डेबियन किंवा उबंटू असं दिलेलं आहे यांनी. डेप फाईल डाउनलोड करायची. हे माझ्याकडे डाउनलोडिंगला पडली. माझं का असेल मे बी. हे इथे ही डेप फाईल जी असते ना, तर एक कमांड असते इथं पाथ कॉपी करून. डेबियन पॅकेज अनलॉकची एक कमांड असते. ते मी शेअर करेन तुला जेव्हा इन्स्टॉल करायचं असेल. तर त्या कमांडनी एक टर्मिनलवरती चालवून हे पॅकेज इन्स्टॉल होतं VS कोडचं. ती कमांड मी तुला करेन शेअर जेव्हा करायचं असेल आपल्याला तेव्हा.
किंवा तू ऑनलाईन पण सर्च करू शकतो डेबियन पॅकेज अनलॉकची कमांड. आणि व्हीएस कोड मध्ये तुला इन्स्टॉल करायचं असेल ना, आपण सगळ्यात आधी आपण जे फोल्डर बनवलेलं आहे ना, ते ओपन करू व्हीएस कोड मध्ये. हे इथं मी फाईल बनवली होती ही, आणि या फाईलची ही a.out फाईल क्रिएट झालेली. समजलं का? ही बघ एक्झिक्युटेबल हं, फाईल आहे, म्हणजे लिंकरने बनवलेली. हं. आणि इथं तुला प्रोग्राम रन करायचा असला ना, इथून पण होतो रन तसा. इथून पण रन होतो, पण तो डिबगला जातो आय थिंक. इथून डिबगला गेला, इकडे आउटपुट आलाय. आणि आपण क्लिअर रन करू. इथं म्हणायचं जीसीसी हॅलो .c. सेम प्रोसेस राहते. हॅश याच्यामध्ये तुम्ही म्हणते ते ते. जीसीसी hello.c जे टाकते ते कमांड राहते का कोडला रन इम्पोर्ट करायसाठी? व्हीएस कोड मध्ये पण सेम प्रोसेस राहते. पण आपण टेक्स्ट एडिटर आणि टर्मिनल वरून जर केलं ना सुरुवातीला, तर एक थोडी आयडिया येते. सुरुवातीचा कोड तू म्हणजे तर टेक्स्ट एडिटर वरूनच कर, किंवा केलं तरी चालेल व्हीएस कोड वरून. तसं काही इश्यू नाही. सध्या चालू मध्ये जोपर्यंत विंडोज इन्स्टॉल होत नाही ना, आपलं सॉरी उबंटू इन्स्टॉल होत नाही ना, बोल. तोपर्यंत विंडोज वरती सेटअप आहे का तुझा व्हीएस कोडचा? नाही, विंडोजवरती सेटअप नाही माझा. ठीक आहे, आपल्याला विंडोज वरती करायचं पण नाहीये. सरांसोबत बोलून घेतो मी. तू पण, मी बोलतो सरांसोबत. तुझं हं, उबंटू वरच करायचंय तुला सगळं. ठीक आहे. काही क्वेश्चन? नाही, काही क्वेश्चन नाही आला. चालेल, मग पुढं कंटिन्यू करू आपण उद्या. हा, ठीक आहे, चालेल. तर उद्या किती वाजता यायचं टायमिंग? महेश सर करते ना तुला अपडेट, तसं मग संध्याकाळीच आहे इव्हिनिंग. बरं, ठीक आहे, चालेल. चालेल. बाय, थँक्यू.